माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हणतात। मॅडम, यामध्ये खासदारांचे 2 पीएंचा देखील संबंध जोडल्याचा झालाय, तर त्या नेमके खासदार कोण आणि त्यांचे 2 पीए आहेत यांचा काय तुमच्याकडनं तपास करण्यात आला? नाही, आमच्यापर्यंत तरी ही काही माहिती नाहीये आणि आतापर्यंतच्या आमच्या तपासामध्ये देखील ह्या गोष्टी काही रिव्हील झालेल्या नाहीयेत। कारण ही जी गोष्ट आहे ही फक्त वैयक्तिक नातेसंबंधांवरून झालेली आहे, तर ते आता तपासामध्ये पुढे निष्पन्न। कदाचित प्रशासनाअंतर्गत काही असेल, कदाचित कोणाचे दबाव असतील। या सगळ्या गोष्टी आज ना उद्या नवीन टेक्नॉलॉजीने जे इन्व्हेस्टिगेशन चालतं, उदाहरणार्थ CDR हा जो भाग आहे की त्याचा उपयोग बऱ्याच वेळा झालेला आहे, त्या CDR मध्ये जर तपास केला तर हे सगळंच निघणार। मृत डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातल्या वादात अडकल्याची माहिती समोर येते। पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी आपल्यावर अनेकदा दबाव टाकायला जायचा अशी तक्रार पीडितेने केल्याची माहिती मृत डॉक्टरच्या चुलत भावाने दिली। त्यामुळे पोलीस आणि आरोग्य विभागाच्या वादात अडकल्याप्रकरणी मृत डॉक्टरची डिपार्टमेंटल चौकशीही सुरू होती। एखाद्या आरोपीला पकडल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीवेळी संबंधित महिला डॉक्टर आरोपींना अनफिट दाखवत होत्या। त्यामुळे पोलिसांना तपास करताना अडथळा निर्माण होत असल्यानं त्यांची चौकशी सुरू असल्याचं कळतंय। तसंच डॉक्टर महिला बीडची असल्यानं त्यावरूनही तिला पोलिसांकडून हिणवलं जात असल्याचा आरोप चौकशी समितीला लिहिलेल्या पत्रात करण्यात आला आहे। तर महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी पोस्टमॉर्टम करताना तिच्यावर दबाव असल्याचा आरोप केलाय। 2 वर्षापासून मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होते तिथं, परंतु मागच्या वर्षभरापासून तिला राजकीय आणि पोलिसांचा खूप दबाव येत होता। पोस्टमॉर्टम करताना त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा राजकीय नेत्यांच्या म्हणण्यानुसार जसा पाहिजे तसा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवायचा किंवा बॉडी उपजिल्हा रुग्णालयात न आणताही त्यांचे फिटनेस किंवा अनफिटनेसचे रिपोर्ट द्यायचे असा दबाव त्यांना होत होता आणि तिनं घरी न सांगता हे टोकाचं पाऊल उचललं। ते तिचं ज्यांच्याकडून त्रास झाला त्यांचे नावं तिनं हातावर लिहिलेले आहेत। आमची फक्त एवढीच माफक अपेक्षा आहे की आमच्या बहिणीला न्याय मिळावा। पोस्टमॉर्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे, तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाईड करण्याची बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होती की मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करील। आम्हाला त्याच्यातलं पुढचं काही माहित नाही। तर संबंधित डॉक्टर महिला बीडची असल्यानं तिला पोलिसांकडून